आणि यानंतर आपण पाहणार आहोत मोठ्या राजकीय बातम्या। 40 लाख शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा, जाहीर केलेल्या पॅकेजमधील 8,000 कोटी वितरित, नुकसान भरपाईसाठी आणखी 11,000 कोटींची मान्यता, फडणवीसांची ही माहिती। कॅबिनेट बैठकीत मंत्री आणि अधिकाऱ्यांमध्ये झाली खडाजंगी, सरकारनं जाहीर केलेली मदत शेतकऱ्यांपर्यंत पोहोचली नसल्याचा मकरंद पाटलांचा आरोप, सूत्रांची माहिती तर कॅबिनेटमध्ये कोणताच वाद नाही, सामंतांकडून स्पष्ट। मला 50 कोटी निंबाळकरांकडूनच उसने घ्यावे लागतील, अब्रू नुकसानीचा दावा केल्यानंतर अंधारेंचा खोचक टोला, मी 3 तारखेला फलटण पोलीस ठाण्यात येणार, धमक्या द्यायच्या असेल तर खुशाल द्या, ठाकरे अंधारे यांचं हे आव्हान। चाकणकर आगवणे बहिणींच्या मुद्द्यावर का बोलल्या नाही, चाकणकर महिला आयोगाला काळीमा फासताय, तटकरेंनी आवरावं, अंधारेंचा निशाणा। बीडच्या धारूरमध्ये गावंदरातील मुकादम राठोड यांचा स्वराज कारखान्याच्या अधिकाऱ्यांसह पोलिसांवर मारहाणीचा आरोप, रणजितसिंह निंबाळकर यांच्या कारखान्याची 8 लाखांची उचल देणं बाकी होतं, त्यामुळे आम्हाला अटक करून मारहाण, राठोड बंधू यांचा आरोप। तक्रार नसताना वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटची कोणतीही चौकशी नाही, काही जण विनाकारण अन्याय झाल्याचं ओरडताय, मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडून हे स्पष्टीकरण। भाजपनं ठाण्यानंतर आपला मोर्चा आता बारामतीकडे वळवला, हा कुबड्यांवरील अवलंबित्व कमी करण्याचा प्रयत्न नाही ना, हे लवकरच स्पष्ट होईल, वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या चौकशीच्या आदेशानंतर रोहित पवार यांची ही प्रतिक्रिया। आपल्या पक्षाला आणि तुमच्या नावाला धक्का लागेल असं कृत्य करू नका, पक्ष कार्यालयातील लावणीच्या व्हिडिओवरती अजित पवार यांची प्रतिक्रिया, चूक करू नका, कायदा हातात न घेता काम करा, दादांच्या कार्यकर्त्यांना या सूचना। मागील निवडणुकांमध्ये चपटी, कोंबडी, बकरी देऊन निवडणुका जिंकल्या, यंदाही हेच करावं लागेल, अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार प्रकाश सोळंकेंचं हे वक्तव्य चर्चेत। आणि आता बघणार आहोत काही राजकीय घडामोडी। उद्धव ठाकरे बसम्या रोग झालेला अॅनाकोंडा, 25 वर्षांपासून मुंबईला अॅनाकोंडाचा विळखा, एकनाथ शिंदे यांचा ठाकरेंनी केलेल्या शहांवरील टीकेनंतर हा हल्लाबोल। कुबड्या बोलून शहांकडून शिंदेंची सेना आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा अपमान, स्वाभिमान असेल तर शिंदेंनी सरकारमधून बाहेर पडावं, संजय राऊत यांची टीका। संजय राऊत ठाकरेंच्या सेनेच्या कुबड्या बनलेत, थोड्या दिवसात राऊतांना देखील पक्ष फेकून देईल, नारायण राणेंची राऊतांवरती टीका। उद्धव ठाकरेंना आयत्या बिळावर नागोगावा म्हणायचं का, भाजपच्या जीवावर मुंबई महापालिकेत सत्ता घेतली, आमच्या मेहरबानीवरती राज्यात सत्तेत बसलात, उद्धव ठाकरेंनी शहांवर केलेल्या टीकेवरती शेलार यांचा पलटवार। अजित पवार यांचेच काही नेते भाजपच्या वाटेवर, 2029 मध्ये 2 कुबड्यांकडे नेते राहणार नाही, शिंदेंना उद्धव ठाकरेंकडे तर अजित पवारांना शरद पवार यांच्याकडे चर्चेसाठी यावं लागणार, रोहित पवार यांची टीका। अमित शहांच्या वक्तव्याचा दुसरा कोणताच अर्थ नाही, महायुतीमध्ये प्रत्येकाला आपला पक्ष वाढवण्याचा अधिकार, शक्य तिथे महायुतीमध्ये लढणार, चंद्रशेखर बावनकुळे यांचं वक्तव्य। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची सेनेच्या सर्व मंत्र्यांसोबत बैठक संपन्न, शिंदेंनी मंत्र्यांच्या कामाचा घेतला आढावा, उदय सामंत, शंभूराज देसाई, दादा भुसे, गुलाबराव पाटील या बैठकीला उपस्थित। माजी खासदार हिना गावितांची भाजपमध्ये घरवापसी, प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीमध्ये पक्षप्रवेश, हिना गावित यांनी विधानसभा निवडणूक लढवलेली अपक्ष। पंतप्रधान मोदी उद्या 1 दिवसीय मुंबई दौऱ्यावर, इंडिया मॅरिटाईम लीडर्स या कॉन्क्लेव्हमध्ये मोदी होणार सहभागी, संध्याकाळी 4 वाजता मोदी जनतेला करणार संबोधित, अशी देखील मिळतीये माहिती।